नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। बघा मुखबधीर लोकांची सांकेतिक भाषा। दिनांक 24/9/2024 रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील मुखबधीर लोकांसाठी कार्यरत असणारी सर्वोदय संस्था या संस्थेच्या वतीने मुखबधीर जागतिक दिनानिमित्त रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुखबधीर लोकांकडून अभिवादन करण्यात आले व आपल्या समस्याबाबतचे वैभव पाटील PSI पूजा येडेकर यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या समस्येचे निवारण करण्याबाबत राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी आश्वासन दिले। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना आयटीचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं। आपण शासनाला तशी विनंती करू आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जरी पकडलं तरी ते काही कम्युनिकेट करत असेल त्यांना त्यांची साइन लँग्वेज येत नसल्यामुळे तिथे जास्त कर्णबधीर मुलं सफर्स करतात त्या ठिकाणी। बरोबर। आम्हाला हे पोलीस स्टेशन मी बघतो याची माहिती घेतो। कारण साताऱ्याला कर्णबधीर म्हणून लायसन्स चालू झालेलं आहे, विट्यामध्ये अजून नाही चालू झालं। आम्ही आपण तसं जिल्हाधिकाऱ्यांना कळवू म्हणावं आणि इथे मॅडम आहेत त्या पण त्यांच्या पद्धतीनं पोलीस अधीक्षक आहेत आपले जे